आपले चालू झालेले आहे लटकन. पाहू शकतो हे बघा कसे मस्त एकामध्येच पूर्ण कलर येते त्याच्यात. पाहू शकतो इकडे मला सिंगल दाखवतो हे बघा. हे असे पूर्ण मस्त असे दिसते एकदम भारी. आणि ऑटोमॅटिक हे रनिंग होते सर्व. हे बघा ऑटोमॅटिक आता रनिंग करायला लागले. बघा तुम्हाला दाखवतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आहे ना आपण एक लटकन बनवणार आहोत आणि ती खूप वेगळी आहे. आणि पहिल्यांदा आपण ही लटकन बनवणार आहोत. जे पण आपल्याला मार्केटमध्ये भेटतात ना, त्यात मला सिंगल कलरमध्ये किंवा आपल्याला ह्या अशी इकडे दिसते की मला तर माहीत नाही. मल्टी कलर म्हणजे 5 वोल्टमध्ये भेटते ती, आणि एक भेटते ती 12 वोल्टमध्ये. तर ही आपल्याकडे आहे एक अजून तिसऱ्या प्रकारची एक लटकन आलेली आहे. आणि हे पूर्ण वॉटरप्रूफ असणार आहे हे पण. आणि ह्याला कुठलाही कंट्रोलर नसणार आहे. ह्याला फक्त जे तुम्हाला दाखवतो ना, 1 मिनटं. हे बघा, हे फक्त आपल्याला एक वायरीला जॉईंट करायचं आहे. 12 वोल्ट किंवा 24 वोल्टवरला जॉईंट करायचे आहे बघा. हा हे आणि असे पूर्ण हे लाईन आहे इकडं. तर ह्याच्यावर आपण हिला लटकन बनवायची आहे. तर ती जी मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो कशी आपण बनवते लटकन ती. तर थोड्याच वेळेला तुम्हाला मी दाखवतो कशी लटकन बनवतो आहे. मी याचे एक रेडीमेड एक सॅम्पल बनवून ठेवलेलं आहे लटकन बनवण्यासाठी. ह्याला एक तुम्हाला दाखवतो, तुम्हाला एकदा सांगतो मी पुन्हा एकदा जवळून. याच्यासाठी ना मित्रांनो, आपल्याला फक्त 2 वायर घ्यायचे आहेत. जशा की ही वायर आहे अशी ही. त्या वायरी घेऊन तुम्हाला किती 1 फुटाचा डिस्टन्स पाहिजे, 2 फुटाचं पाहिजे, ते तुमच्यावर आहे. तुम्ही पाहिजे तसे ठेवू शकता. आणि समजा तर ही वायर आहे इकडे. तर बघा ही वायर अशी आपल्याला जॉईंट करायची आहे. प्लसला रेड ही प्लसला जाणार आणि ब्लॅक ही मायनसला जाणार आहे. आणि याला जॉईंट करायचे तशा. हे पॅरलर कनेक्शन असणार आहे. हे बाकीचे लाईटमध्ये कसं झेड कनेक्शन असतं किंवा सिरीज कनेक्शन असतं तसं नसणार आहे. वेगवेगळे रनिंग चॅनेलचे असतात तसे नाही. हे फक्त पॅरलर कनेक्शन करायचं आहे इकडे आणि इकडे. आणि ह्याला कुठलंही कंट्रोलर नसणार आहे. आता याच्यामध्येच हे सगळं कंट्रोलर आहे. आता याच्यात तुम्हाला दिसेल की नाही मला तर माहिती नाही. बघा तुम्हाला दिसत असेल कदाचित याच्यात. बघा एकदा क्लिअर दिसेल की नाही मला माहीत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये समजेल नंतर मला. तर ह्याच्यामध्ये आहे ना, हे पूर्ण एक किट छोटे असे IC लावलेले आहे तिथे. 1 2 3 4 पुन्हा हा इकडे पुन्हा एक वरती. तर त्याच्यामध्येच हे ऑटोमॅटिक रनिंग करतं. तर फक्त आपल्याला पॅरलल कनेक्शनमध्ये करून घ्यायचं आहे. जसं की आता तुम्हाला दाखवतो, हे आपल्याला वायर लागणार त्यासाठी. आणि मी काही स्लीव वापरणार आहे. आता हे स्लीव आम्ही वापरले, कारण हे स्लीव वापरले ना तर हे पूर्ण वॉटरप्रूफ बनून जातं त्याला हिट केल्यानंतर. तर आता मी बघा इथे एक जॉईंट करून घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवतं. हे बघा असं जॉईंट करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एक जे आहे ते प्लस आहे. ते प्लस आहे ते रेड वायरला जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि ब्लॅक आहे वायर ते इथं ब्लॅकला जॉईंट करून घ्यायचे आहे. जेणेकरून हे आपलं कनेक्शन चुकणार नाही. आणि हे असं किती तुम्ही चालू शकता एका याच्यावर. जसं तुमचं कंट्रोलर असेल ना, पॉवर अडॅप्टर असेल त्याच्यावर तुम्ही चालू शकता. आता याच्यावर जर तुम्हाला कमीत कमी 10 चालवायचे असेल तर तुम्हाला 5 एम्पियरचा पॉवर कॅपॅसिटर लागेल. जसं की तुम्हाला हे असतं, हे जे आहे ना, आता हे आपल्याकडं 240 वोल्ट 12 वोल्ट DCचं आहे कन्वर्टवाला. पण ह्याच्याऐवजी आपल्याला इथं 5 वोल्ट घ्यायला लागेल. 12 वोल्टचंच पण 2 एम्पियर आहे या. तर आपल्याला ज्या ठिकाणी 5 किंवा 10 एम्पियर घ्यावं लागेल. जसे तुमची क्वांटिटी वाढेल तसं तुम्हाला हे पॉवर ॲडॅप्टर चेंज करावं लागेल तुमच्या मर्जीप्रमाणे. म्हणजे समजा आता आपल्याला 10साठी आपण 5 एम्पियरचा घेणार आहोत. तर तुमच्या 20 असतील 30 असेल तर तसं तुम्हाला थोडंसं ते पॉवर ॲडॅप्टर वाढवायला लागेल. तर आता हे तुम्हाला आपण दाखवतो मी कसं जॉईन करून घेतलं आहे ते. तर हे पहिले 1 मिनटं साईडला घेऊया. हे बघा हे मी
जॉईंट करून घेतलेलं आहे ऑलरेडी 10 चॅनेलचं. हे पहा, आता मी तुम्हाला जवळून दाखवतो कसं मी जॉईंट केलं आहे ते पुन्हा एकदा. आणि मी आहे ना मित्रांनो, हे 2 फुटाचा डिस्टन्स ठेवला आहे याच्यामध्ये, ते तुम्हाला दाखवतो कसं मी जॉईंट केलं आहे ते. बघा तुम्हाला दाखवतो उदाहरणासाठी हे जे आहे ते हे प्लस आहे, ते प्लस जॉईंट करायचं आहे आणि हे इथं मायनस आहे, ते इथं मायनस जॉईंट करून घ्यायचं आहे इथे. तर आता मी सध्या हे बाजूला करून ठेवतो आहे, तुम्हाला दाखवतो नंतर मी. आता बघा हे आपल्याला इथे जॉईंट करूनचं मी आधी ऑलरेडी मी टाय मारून घेतलेले आहे तिथे. आणि हे बघा हे मी इथे पण स्लीव टाकलेली आहे, इथे पाहू शकता. कारण ते तुम्हाला दिसत असेल, हा थोडासा इथे गॅप आहे इथे ह्याला. हे वॉटरप्रूफ आहे, असे पूर्ण याला वरून पॅकिंग आहे इकडे पाहू शकता. आणि हे छोटे छोटे आयसे आहेत, म्हणजे याचेच हे कंट्रोलरच आहेत हे पूर्ण ह्याच्यामध्ये. तर हे स्लीव याच्यासाठी आहे, ते हे असे पूर्ण करून हिट केली ना तर हे पूर्ण वॉटरप्रूफ बनून जाईल, म्हणजे याच्यात पाणी जाण्याचा चान्सेसच नाही आणि आपली लाईट एकदम मजबूत राहील. आणि तर मी हे जॉईंट करून घेतलेत. आता मी काय ते बघा, असं तुम्हाला दिसत असेल, एक मी इकडे जॉईंट केलेलं आहे या साईडला, एक जॉईंट मी या साईडला केलं आहे. ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या वेळेस पाऊस पडतो आणि हीट झालं कधी किंवा पाणी शिरलं तर ह्यांचं कनेक्शन इथून इथपर्यंत पार नाही झालं पाहिजे पावसामुळे, जे ओलं असेल तर. कारण समजा याच्यावर पाणी साचलं ना तर मग एक कनेक्शन जॉईंट होतं पाण्यामुळे. तर ते पाणी कनेक्शन जॉईंट नको व्हायला म्हणून आपण याचं अंतर घेतलेलं आहे आणि ह्याला स्लीव मारणार होतं. पण जशी आता मी इथं टाकलेली आहे आणि इकडे पण टाकलेली आहे, तुम्हाला दाखवतं. हे बघा, ही इकडे आहे याची आणि ही इकडे याची. हे बघा, ही आपण स्लीव टाकलेली आहे, ते स्लीव इथे घेणार होतं असे आपण. आणि याला हीट करायचं आहे, हीट केले ना का पूर्ण हे वॉटरप्रूफ बनवून जाणार. आणि तसेच ही आपल्या इकडनं एक स्लीव आहे, ही बघा इकडे, ती पण याच्यावरतीच घ्यायचे असे आणि त्याला पण हीट करून द्यायचं आहे. हीट केल्यानंतर लायटर नाही, बघा हे असं लायटर आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतो बघा एक उदाहरण. इथे हवा आहे मित्रांनो, फॅन लावलेल्या वरती, तर त्याच्याने होईल की नाही तर मला माहीत नाही, ते पण एकदा चेक करतो मी. तर आपल्याला फॅन बंद करावं लागेल 2 मिनटं. बघा इथे मी तुम्हाला आता स्लीव कशी टाईट करतो ना आपण फिट करतो ते तुम्हाला दाखवतं. हे बघा, हे पूर्ण फिट झालेले आहे. तसेच आपल्याला ही पण इथं तशीच करायची आहे फिट, जेणेकरून याच्यात पाणी आतमध्ये जाणार नाही. तर तेही तुम्हाला दाखवतो. आपण स्लीवला कसं हिट करतो ते, हे बघा. हे बघा, हे पण इथं स्लीव केलेली आहे हिट. राहिलं आता इकडे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे आता आपण कटरने थोडंसं एक्स्ट्रा वायर ते कट करून घेते. आता त्याला पण हिट करून घेऊया आपण. हे बघा, हे असं हे आता जॉईंट झालं आहे आणि हे पूर्ण वॉटरप्रूफ झालं आहे पाहू शकता. आता इथं पण फिट केलं आहे, इथं पण फिट केलं आहे आणि इथे पण झालं आहे. आता हे तुम्हाला असंच आपल्याला आहे ना मित्रांनो, पूर्ण आपल्याला स्लीव ह्याला हिट करून घ्यायचे आहे. हे पण तुम्हाला दुसरीकडे दाखवतो मी. आता कसं जास्त मी आता तुम्हाला जास्त स्लीव कशी आपण गरम करून हिट करतो ते तुम्हाला दाखवणार नाही, तुम्हाला एकदाच मी लास्टला दाखवेन. पण आता दुसरी एक दाखवतो आहे मी तुम्हाला इथे बघा. हे बघा इथे हे आता आपण दुसरे एक पॉईंट करून घेतले. स्लीव असे हिट करावे लागेल, जेवढं तुम्ही हिट कराल ना तेवढं ते फिट होऊन जाईल. आता बघा हे इथं पण आपल्याला करायचे आहे. ते गरम असते मित्रांनो, स्लीवला शक्यतो लवकर हात नका लावू कारण ते खूप हिट असते झालेली असते, त्याच्यामुळे ते गरम असते. आता ह्याला पण आपण तसंच हिट करून घ्यायचं आहे.
ह्याच्यासाठी मित्रांनो आहे ना, पुन्हा एकदा सांगतो, ह्याच्यासाठी आपल्याला आहे ना बघा काय काय लागेल. एक कटर लागेल, लायटर लागेल, हे वायर आहे, तुम्ही कोणतीही वायर घेऊ शकता. माझ्याकडे आता 1 mm म्हणून मी 1 mm घेतलेली आहे. आणि हे आपल्याला लटकन आहेत त्या, बस एवढंच आपल्याला गरज आवश्यकता आहे. आणि दुसरे मेन हे राहिलं. आणि हे आपलं पॉवर ॲडॅप्टर, हे मेन महत्त्वाचं आहे. तर ह्यात आपण सर्व बाजूला करून घेऊया. आणि आता तुम्हाला ही कशी लाईट बनली ना ते तुम्हाला मी दाखवतो. आता मित्रांनो आता पण आहे ना पहिले इथे जॉईन करून घेऊया, बघूया ह्याच्यावर चालेल की नाही. मला वाटत नाही, कारण पॉवर सप्लाय खूप कमी पडेल. तरी पण आपण ह्याच्यावरती चेक करूया काय होतं ते. आता हे आपण इथं पिन लावून देते ॲडॅप्टरला. बघा, तर आता आपण चेक करूया चालते का नाही ते. आपले चालू झालेले लटकन. पाहू शकतो हे बघा कसे मस्त एकामध्येच पूर्ण कलर येते त्याच्यात. पाहू शकतो इकडे मला सिंगल दाखवतो. हे बघा हे असे पूर्ण मस्त असे दिसते एकदम भारी. आणि ऑटोमॅटिक रनिंग होते हे सर्व. हे बघा ऑटोमॅटिक यात रनिंग करायला लागले. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो घरी अशा लटकन बनवू शकता.